कोणाचा? त्रिकोणाचा. म्हणजे कोणाची आकृती काढावं लागणार पहिल्यांदा? त्रिकोणाची. चला मग त्रिकोण काढून घेऊ पहिल्यांदा एक. हा कोणता? सीडी का? कोणाचा दुभाजक कोणता घेतलाय? सीई. ओके. बघा आपण काय केलं माहिती का, त्रिकोणाचा कोणाचा दुभाजक, एक त्रिकोण काढला, त्या त्रिकोणाचा काय काढला, एक दुभाजक काढला. दुभाजक म्हणजे काय माहितीये का, तो ह्या सी ला काय करतोय, दुभागतोय. ओके ना. दुभागल्यावरती काय होतंय माहितीये का, दोघांची बी काय होतात, इथे दोन कोण काय होतात, सारखे तयार होतात. कळालं मी काय बोललो? जसं काय केलं आपण, मध्यगा काढल्यावरती एखाद्या साईडची आपण जर मध्यगा काढली तर साईडचे दोन समान भाग होतात की नाही. तसं कोणाचं दुभाजक काढल्यावरती कोणाचे काय होतात, दोन सारखे इक्वल, दोन समान कॉन्ग्रुएंट पार्ट तयार होतात. समजलं का? एकरूप दोन तयार होतात. ओके ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. त्यांनी काय म्हटलंय, त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला काय करतो तो, कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे काय, इकडे 2 मिनिट लक्ष द्या. त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक म्हणजे हा कोण दुभाजक तुम्हाला दिसतोय का, हा काय करतोय, त्या कोणासमोरील बाजूला, म्हणजे ही कोण आहे आता, या कोणासमोरील बाजू कोणती, AB आहे. ओके ना. कोणासमोरील बाजूला उरलेली बाजू म्हणजे कोणकोणत्या बाजू उरलेल्या तुमची, AC उरली, कोणती उरली, BC उरली का, हो, उरलेल्या बाजूच्या गुणोत्तरात विभागतो. इथपर्यंत ठीक आहे, कोण दुभाजक दिला, इथपर्यंत तुमचा पक्ष आहे. पण तिथून पुढं कुठून, त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो, ही बाजूला इड ह्या कोणाने दुभागलेलं आहे, हे तुमचा कोण दुभाजकचा, हा तुमचा काय कोण दुभाजक आहे. या सीई ने काय केलं माहितीये का, या बाजू AB ला जसं दुभागलंय का, म्हणजे AE आणि काय EB मध्ये दुभागलंय बघा, दिसतंय का. त्याच प्रमाणात काय, त्याच्या उरलेल्या दोन बाजूंना काय असतं, ते त्यांचं प्रमाण सारखं असतं. म्हणजे कोणाकोणाचं AC आणि कोणाचं रे CB किंवा BC. समजलं ना. आज बघतो हे तुम्हाला साध्य करायचंय. काय करायचं तुम्हाला, हे साध्य करायचंय. तुम्हाला पक्षामध्ये काय दिलंय, फक्त साधी गोष्ट दिली तुम्हाला पक्षामध्ये, दिली तुम्ही आता. जे मला समजेल ना तसंच लिहितो मी, तुम्हाला समजेल तसंच लिहितो का, तुम्हाला समजलं पाहिजे. बघा इकडे काय दिलंय, त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC मध्ये कोणता रे, CE. हा काय, कोण ACB चा काय आहे, कोण दुभाजक आहे. कोण आहे, त्रिकोण ABC मध्ये बरं. त्रिकोण ABC मध्ये आपलं काय लिहायचंय, त्रिकोण ABC मध्ये कोण C चा दुभाजक, आता लक्ष राहू दे, होतं काय चेक करू परत. कोण C काय, रेख AB चा काय, रेख AB ला E मध्ये छेदतो. वरती लक्ष द्या. पक्ष साध्य काय सांगतो तुम्हाला साध्य काय करायचंय, तुम्हाला मी आत्ता दाखवलं बघा इकडे साध्य काय सांगितलं तुम्हाला. बरोबर आहे. साध्य काय तुम्हाला, जो CE ला छेदतो का AB मध्ये, ते छेदल्यावरती दोन काय तयार होतं बघा, दोन AE आणि EB हा तयार होतो बघा. छेदल्यावरती रेषाखंडाचे दोन काय होतात, त्या बाजू दोन भाग तयार होतात. एक भाग होतो AE, दुसरा होतो EB. याचं जे प्रमाण आहे का, त्या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंच्या प्रमाणात असतं. म्हणजे कोणकोणती बाजू, एक नंबरला तुम्ही AE कडून जर सुरुवात केलं ना EB कडं, तर इकडे सुरुवात करताना AC कडे करायचं. समजलं ना. इकून करायचं नाही, चुकून जाईल तुमचं उत्तर. काय करायचं, म्हणजे कोण AC कडून करायचं. म्हणजे सेम प्रमाणात पाहिजे ते आपल्याला. AC आणि काय BC म्हणा किंवा CB म्हणा, काय अडचण नाही. हे तुमचं साध्य. आता आपल्याला थोडी रचना करायची, इथं करायची की नाही रचना, हो. रचना केल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही. रचना करायची थोडी आपल्याला. आता तुम्हाला सांगतो रचना काय करायची. बघा रचना अशी करायची आपल्याला. बघा तुमचा आहे ना, ह्या B मधून आपल्याला ना, B मधून एक आपल्याला ह्या CE ला समांतर काढायचं आहे. काय करायचं कळालं का, बिंदू B मधून
काय करायचं आहे, सीई ला काय करायचं आहे, एक या कोण दुभाजक सी ला एक समांतर रेषा काढायची आहे आणि ती एसी ला पुढे ई ना, एसी ला पुढे डी बिंदूवर छेदली पाहिजे. कळाली तुम्हाला मी काय बोललो ते, काय बोललो कळालं का? काय करायचं तुम्हाला, म्हणजे आपण काय करू का, बिंदू बी मधून काय करू आता, बिंदू बरोबर आहे, बिंदू बी मधून सीई ला समांतर रेषा काढू. सीई ला समांतर रेषा काढली. बिंदू बी मधून सीई ला एक काय काढली आपण, समांतर रेषा काढली आणि ती काय करते माहितीये का, एसी ला पुढे काय रे, एसी ला ती डी बिंदू छेदते. बस एवढंच करायचंय मला, रचना काढायची. समजलं ना? आता मला जेव्हा सिद्ध करायचं असेल, सिद्ध करायचंय मला, आपण त्याला म्हणतो सिद्धता, बरोबर ना? ओके, आता वरती लक्ष द्या. हे तुम्हाला रेडीमेड डाटा तुमचा जो आहे ना, हा तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्या प्रमेयावरून आकृती काढायची आहे. आकृतीवरून आता बघा, मी तुम्हाला आधी आकृती तुम्हाला पुस्तकात त्यांनी दिली होती, पण सर्व आकृती दिली, पूर्ण दिली होती का? हो, पूर्णची पूर्ण आकृती दिली होती, पण आपण पूर्णची पूर्ण आकृती काढली का अगोदर? नाही. पक्षावरून फक्त आपल्याला कोणती आकृती अपेक्षित होती, फक्त एवढी त्रिकोणच, जो मी आता काढलाय तो. मी आता हा जो ड्रॉ केलाय ना, तो तुमच्या समोर आता जो ड्रॉ केलाय ना मी, तो हा हे जे ड्रॉ केले नाही, हे मी काय माझी माहिती घराची नाही, काय ही मला माझं प्रमेय सोडवण्यासाठी एक मी वापरलेली हिंट आहे. ओके ना? ही रचना आहे. आता ही रचना मी केलेली, कधी केली ती, माझी आकृती काढून मला समजलं पक्षामध्ये काय लिहायचं, साध्यमध्ये काय लिहायचं, त्यानंतर रचना करायची मला, कारण माझं प्रमेय मला सोपं करायला द्यावं सोडवण्यासाठी, बरोबर नाही? त्यासाठी मी रचना केली. आता बघा, सिद्धांतामध्ये मला हे सिद्ध करायचंय की तुमचा एई आपण ईबी आणि एसी आपण काय बीसी दोघं काय दाखवायचे आपल्याला, सारखे दाखवायचे. एई भागिले एबी आणि एसी आपण एसी भागिले बीसी किंवा सीबी, हे तुम्हाला काय दाखवायचे, हे तुम्हाला सिद्ध करायचंय. ओके, आता हे सिद्ध करायचं टायमाला तुम्हाला वरती लक्ष द्या. तुम्हाला मी काल बोललो होतो, तुम्हाला दोन कोणांचा वापर करावा लागेल. आता एक नंबरला आपणच आत्ताच बघितलं मग अशी, परत एकदा बाहेर जाऊन येऊ का? तुम्ही अजून जर बोलले तर अजून 10 मिनिटं का वाढल. प्रमेय अर्ध होईल ना, अर्ध बाकी, तुम्ही बोलू राहिले. मला आवाज राहतो, परत 5 मिनिटं का सांगूया. बघा, सिद्धांतामध्ये काय माहितीये का, आता आपण जस्ट नवी एक गोष्ट केली आपण, ती म्हणजे काय माहितीये का, आपण एक रेख सीई आहे ना, रेख सीई, त्याला आपण काय केलं होतं, समांतर रेषा काढली. कोणती रेख? बरोबर, बीडी. कुठून घेतली आपण ती रचना? नाही घेतली कुठून आपण ती? रचनामधून घेतली आपण, बरोबर नाही? रेख सीईला मी रेख बीडी काय काढलाय, एक समांतर काढलाय, तो रचनामध्ये घेतलाय, बरोबर नाही? समांतर काढलाय म्हणजे हे दोन्ही समांतर आहे. ओके, आहे की नाही? हो सर, ते जर समांतर असतील, हे दोन जर समांतर असतील, तर हे दोन समांतर असल्यावर तुमच्या या ठिकाणी होणारा कोण कोणता माहितीये का, ए सी ई, आणि एकरूप कोण तयार होईल, ए सी ई, आणि कोणता रे, सी डी बी. सी डी बी कोण तयार करेल हे काल तुम्हाला मी सांगितलं. सांगा बरं, दोन समांतर रेषेवरती कोण तयार होतो, हा कोणता कोण तयार झाला, संगत कोण तयार झाला. का बरं? बघा, याची पण दिशा इकडच आहे, याची पण दिशा पुढे इकडच आहे. मी हा घेतला ना, ए सी ई म्हणजे हा कोण, आणि कोणता रे, सी डी बी म्हणजे हा कोण. दिसतो तुम्हाला? घेतलं ना, म्हणजे दोन्ही बी कोण कसे आता तुमच्याले एकरूप आहे झाले. कशामुळे झाले ते? संगत कोण आहे. कोणते कोण आहे ते? संगत कोण आहे का? संगत कोण? हो, ठीक आहे सर. आता हे दोन संगत कोण झाले ना, परत आपण जर बघितलं ना, त्याच रेषेवरती, दोन रेषेवरती परत आपण जर बघितलं ना, या ठिकाणी आणखीन दोन कोण तयार होत आहे. कोणते माहितीये का? एक तयार होतो तुमचा ईसीबी, आणि दुसरा तयार होतोय ई सी बी, आणि दुसरा आणखीन एक कोण तयार होतो इथं बघा, एक
CBD. कोणता? CBD. हे दोन्ही बी कोण काय होता माहिती? याला 1 म्हणतो, याला 2 म्हणतो. हा एक कोण तयार होतो तुम्हाला सांगा. हा कोणता कोण तयार झाला बघा. ECB आणि CBD असा कोण तयार झाला. हा वर कोणता कोण आहे? हा कोणता आहे? व्युत्क्रम. विक्रम नाही रे, व्युत्क्रम कोण येतो? व्युत्क्रम कोणाची जोडी, बरोबर का नाही? हो सर. हा संगत कोण आहे? हा कोणता आहे? व्युत्क्रम कोण. समजलं दोन. आणि आपण आताच तुम्हाला आधी पाहिलं, तुम्हाला त्यांनी म्हटलं होतं की काय तुमचा CE हा काय ACB चा म्हणजे C चा काय कोण दुभाजक आहे. म्हणजे ऑलरेडी हे दोन्ही कसे असणार आहे? एकरूपच असणार आहे. बरं ठीक आहे. का बरं? कारण तुमचा कोण CE हा काय ACB चा काय कोण दुभाजक आहे का? बघा आहे ना. C चा काय तो कोण दुभाजक. EB ला काय E बिंदू बोलू शकतो. जो पण कोण दुभाजक असतो का तो काय करतो? दोन कोणाचे काय करतो? समान भाग करतो. म्हणजे हे दोन्ही बी कोण कसे असतील? एकरूप असतील, समान असतील. मग लिहू कमी आता तुमचा कोण कोणता रे? 1 नंबरचा ACE आणि दुसरा कोण कोणता? ECB. हे दोन्ही बी कोण कसे तुमच्याले? एकरूप. याला 3 म्हणतो मी. काय एकरूप? हे दोन्ही कोण पक्ष म्हणून तुम्हाला दिलेलं. त्यांनी पक्ष म्हणून दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. काय दिलंय? कारण त्यांनी काय म्हणलंय? पक्षमध्ये C चा कोण दुभाजक AB ला E बिंदू मध्ये छेदतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो हे दोन कोण काय होतात? सारखे होतात. होतंय का नाही? हो सर. मागे दिले तुम्ही काय रे? समीकरण 1, समीकरण 2 व समीकरण 3 वरून. समीकरण 1, समीकरण 2, समीकरण 3 वरून. याला इकडे घ्यायचा प्रयत्न करतो. जा भेट लय काम होईल. ठीक आहे, ते पुसता येईल. समीकरण 1, समीकरण 2 व समीकरण 3 वरून. याला काय इकडे घेतलं कळलं तुम्हाला? जागाच नाही आपल्याकडे. ओके ठीक आहे. समीकरण 1, 2, 3 वरून मला असं कळलं. 1 वरून मला असं कळलं ह्यो कोण आणि हा कोण सारखा आहे. 2 मध्ये असं कळलं मला हा कोण आणि हा कोण काय सारखा आहे. आणि 3 मध्ये असं कळलं मला हे दोन्ही पण कोण काय. आणि निश्चितच हे दोन कोण सारखे असणार आहे. 1 मध्ये काय कळलं मला? हा कोण आणि हा कोण कसा आहे? सारखा आहे. म्हणजे आज समजा तुम्ही हा हा भाऊ आहे. थोडक्यात तुम्हाला समज आपल्या सांगितलं माहिती हा हा काय भाऊ आहे. हे दोघं भाऊ का? आता 2 मध्ये काय कळलं मला? हे दोघं भाऊ आहे. हा मग आता हा जर याचा भाऊ आहे आणि याला पण इकडे एक भाऊ आहे. मग हे दोन्ही कोणी पण 3 मध्ये भाऊ भाऊचे ना. मग हे दोघं जर भाऊ असतील, याचा भाऊ हा याचा भाऊ ना हा, मग हे दोघं दुश्मन आहे का? मग कोण असतील? भाऊच असणार. मग दोन्ही काय असेल? कॉंग्रुएंट असणार. म्हणून 1, 2, 3 वर मला असं कळलं 1 नंबरचा कोणता? CDB आणि कोणता रे? CBD. आणि CDB आणि CBD दोन्ही बी कसे सारखेचे कॉंग्रुएंट इक्वल आहे की नाही? हे दोन कोण जर सारखे असतील तर दोन कोणासमोरील बाजू बी कशा असतील? मग सांगा बरं. CDB ची समोरील बाजू कोणती? CDB समोरील बाजू कोणती? BC. आणि CDB समोरील बाजू BC आणि CDB समोर आणि CBD दोन्ही बरं का? CDB म्हणजे हा CDB याच्या समोरील बाजू कोणती? BC. आणि CBD या समोरील बाजू कोणती आहे? CD. कोणती आहे? या दोन्ही कशा आहे? कॉंग्रुएंट एकरूप आहे, सारखे आहे. म्हणून BC तुमचे काय असणार आहे? CD सारखे असणार आहे. असणार आहे की नाही? हो असणार आहे. बघा दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की एक त्रिकोण घेतो मी. कोणता त्रिकोण? त्रिकोण घेतो एक मी ABD मध्ये. काय? ABD मध्ये. ह्या ABD मध्ये आपण जर बघितलं ना तुमची ही जी आहे का CE ही समांतर आहे कोणाला? BD ला. आहे का बघा बरं? हो सर. BD ला समांतर आहे. का बरं BD समांतर आहे? आपण इथेच बघितलंय बघा. इथे समांतर घ्या म्हटले, बरोबर नाही? B मधून काय करा? एक CE ला काय करा? समांतर रेषा काढली आणि ती काय AC ला काय करते? D बिंदू मध्ये छेदते. म्हणजे AC ला D बिंदू मध्ये छेदते ना ती पुढं. म्हणजे ही काय झाली? ही CE ला काय ही समांतर आहे. बघा ही CE काय BD ला काय समांतर आहे की नाही? ही जर हिला समांतर असेल आणि
ही हिला जर समांतर असेल या त्रिकोणामध्ये, तर आपण एक प्रमेय शिकलो होतो, कोणतं माहितीये का? मला कोण सांगतं? एखाद्या कोणत्याही त्रिकोणामध्ये समजा त्रिकोणाच्या एका बाजूला एक बाजू जर समांतर असेल, तर आपण एक प्रमेय घेतलं होतं, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्याच्यामध्ये आपण कसं यूज करतो, कोण सांगतं मला तुमच्यामध्ये एवढ्यामध्ये? सर, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय तुम्हाला यूज करायचंय. डोकून बघू नका, वेळ लागणार आहे 5-10 मिनिटं. मी नाही तर क्लास घेणार आहे तुमचा, बघ लक्ष राहू द्या. बोला पटकन, कोण सांगतं मला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय तुम्हाला इकडे वापरायचंय? त्रिकोण ABD मध्ये तुमची CE ही काय, BD ला काय आहे? समांतर आहे. तुम्हाला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरायचंय. कोण वापरून दाखवतं, कोण सांगतं, कोण बघू, कोणाचा मेंदू शार्प आहे? पटकन वेळ ना घालू, फक्त तुमच्यामुळे टाइम होऊन घे. 8वी झाली नसेल माहित तुम्हाला, पटकन सांगा, मी घेऊन देतो माझ्या पद्धतीने. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय माहित नाही, पूजा माहित नाही तुला? शिकवेले असं मला वाटतं. 1 तास फक्त तेच आकृत्या घेतल्या आपण. आकृती घे. काय काय हा बाजूच्या प्रमाणात असतात, तेच सांगायचं नाही, ते आपण वापरायचंय. इथं कसं आपण ते वापरलंय, साध्य करायचंय तसं तिथे वापरत. आठवतं कोणाला? मला एवढं कळलं, त्रिकोण कोणताही असू द्या, जी समांतर आहे का, समांतर कोणती 2 पार्ट केले का, तेच फक्त इक्वल दाखवायचे बस. सांगायचं काय? CE AC भागिले, बरोबर नाही, AC भागिले CD आणि काय रे, AE भागिले EB किंवा BE. अरे विसरले तुम्ही प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. याचा अर्थ तुम्ही घरी जाऊन काही बघत नाही. तुमच्याकडे किती बिजी होतो आम्ही, काहीच अडचण नाही तुम्हाला. असंच होतं का? बोला, असं होतं का? हे होतं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. याला आपण काय होतं? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. काय शिवून घेतलं आपण हे. आणि हे तुम्हाला वापरण्यासाठी तुम्हाला काय लागतं? एका त्रिकोणामध्ये फक्त काय माहितीये का, त्रिकोणाच्या एका बाजूला काय पाहिजे? एक समांतर रेषा पाहिजे. पाहिजे की नाही? गरजा वाटलं तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय युट्यूबला टाकलंय मी, एकदा बघून घ्या. टाकलंय की नाही? अपलोड करेल. 4-5 जणांनी बघितलंय, बाकीचे काही बघितलं नाही, त्यांना काही गरज नाही. आता मी हे पण टाकणार आहे ना, यासाठीच रेकॉर्ड करतोय, म्हणून वेळ लागतोय. बघ पुढलाच द्या मी काय बोलतोय. AC/CD आणि AE काय BE. पण सर तुम्ही इकडेच बोलले आता ना, BC आणि CD काय दोघं सारखे, म्हणजे या CD च्या ऐवजी कोण लिहू शकतो? बोला ना, लिहून होतं ना, मग लिहा ना. AC भागिले काय, CD च्या ऐवजी कोण लिहायचं? मला BC लिहायचं आहे. AC भागिले BC आणि AE भागिले काय, BE ना, हाय की नाही? हो. मग आता मला सांगा, तुम्हाला काय सिद्ध करायचं होतं? AE/EB हाय का, आणि AC भागिले BC हाय का? फक्त उलट पालट व्हायला बघा, हेच तुम्हाला सिद्ध करायचं होतं. झालं सिद्ध? झालं का? ओके, झालं. आता एक काम करतो, हे तुम्हाला घरी बघायला भेटणार, तुम्ही लिहायचं.